धिटुकली चिटुकली आईने घातलेल्या समजुतीनंतर रडायची थांबली खरी, पण फुलपाखराच्या विरहामुळे ती आतल्या खूप उदास झाली होती. काही दिवस असेच गेलेत आणि मग एक दिवस सकाळची वेळ होती आणि चिटुकली बागेमध्ये फिरत असताना तिचे लक्ष आईने टाक्यामध्ये लावलेल्या कमळाच्या फुलांकडे गेले आणि ती आश्चर्याने बघतच राहिली. एका नुकत्याच उमललेल्या फुलाच्या मध्यभागी अगदी इवलीशी अंगठ्या एवढी सोनेरी पंख असलेली एक परी बसल्या बसल्या डोळे मिटून आराम करत होती. सकाळची सुंदर कोवळी उन्हे तिच्या सोनेरी केसांवर पडून परावर्तित होत होती आणि पाठीवरचे इटुकले पिटुकले पंखसुद्धा चमचम करीत होते. तिचे मोहक रूप पाहून चिटुकली आनंदाने टाळ्या वाजवू लागली. त्या आवाजाने ती परी जागी झाली आणि चिटुकलीकडे पाहत म्हणाली, सुप्रभात, कशी आहेस तू चिटुकली? आणि इतके बोलून ती अतिशय गोड हसली. आता चिटुकलीच्या आश्चर्याचा दुसरा धक्का बसला होता. हिला आपले नाव कसे माहीत आणि हिचे नाव काय असावे बरे? चिटुकलीने लगेच तिला विचारले, काय ग, कोण तू आणि नाव काय तुझे? आणि तुला माझे नाव कसे माहीत? आता ती परी व्यवस्थित जागी झाली होती आणि हळूच उठून बसत ती म्हणाली, अगं, माझे नाव कमलिना. ही निसर्ग देवता आहे ना, तिचे आम्ही दूत असतो आणि निसर्गातल्या सगळ्या झाडाझुडपांवर, लहान मोठ्या प्राण्यांवर आणि पशुपक्ष्यांवर आमची बारीक नजर असते. तिने आम्हाला अदृश्य रूपामध्ये वावरण्याची शक्ती दिलेली आहे. आणि गेली काही दिवस तू त्या लहानग्या अशक्त फुलपाखराची काळजी घेऊन त्याला कशी मदत केलीस हे मी बघत होते आणि त्याच्या निघून जाण्यामुळे तू किती उदास झाली हे सुद्धा बघितले. चिटुकली कमलिनाला म्हणाली, अगं, तू माझं एवढं निरीक्षण कधी केलंस? तेव्हा कमलिना म्हणाली, अगं, आम्ही देवाचे दूत नाही का, त्यामुळे आमचं कामच आहे ते. सगळ्या गोष्टींवर बारीक लक्ष असते आमचं. तू त्या अशक्त फुलपाखराला मदत करून मोठे होईपर्यंत नीट सांभाळले. खरे म्हणजे सगळ्या माणसांनी आपले वागणे असेच ठेवले आणि आपल्यापेक्षा जे दुबळे आहेत त्यांना मदत केली तर किती छान होईल, नाही? यावर चिटुकलीने होकारार्थी मान हलवली आणि परीने तिला आश्वासन दिले की जेव्हा जेव्हा ती संकटात असेल किंवा तिला उदास वाटेल तेव्हा ती नक्की तिच्या मदतीला येईल. मग आईने जेवण्यासाठी हाक मारली म्हणून चिटुकली घाईघाईने घरात गेली, नाहीतर तिचे आणि कमलिनाचे गुपित उघड झाले असते, नाही का?